आणि आता महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी आताच्या घडीची ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन नाही, मात्र 30 एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लागू होऊ शकतात। सूत्रांची माहिती मिळतेय। अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी आहेत आमच्या सोबत रश्मी पुराणिक। रश्मी, वृषाली, आपण बघत आहोत मुख्यमंत्र्यांनी ज्या आतापर्यंत भेटी केल्या होत्या, ज्या बैठका झाल्या होत्या, त्यातनं एक गोष्ट सतत समोर येत होती आणि विशेषतः जे सगळे मंत्री आहेत त्यांच्यामध्ये देखील एक म्हणणं होतं की लॉकडाऊन नको आहे, लॉकडाऊन लावलं तर पुन्हा एकदा रोजगाराचा जो आहे तो प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे जे सरकारचं जे आज कॅबिनेटमधलं एक मत जे समोर येत आहे, जे सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार लॉकडाऊन नाही तर कडक निर्बंध जे आहेत ते लादले जाऊ शकतात। आणि जे निर्बंध आहेत म्हणजे आपण जर बघतो की ह्या आधी जे व्हायचं 2 आठवड्यासाठी किंवा अशा पद्धतीचे निर्बंध लादले जायचे आणि त्यानंतर त्याचा आढावा घेऊन पुढचे निर्बंध लागले जायचे। परंतु ज्या पद्धतीने ही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे ते पाहता बेड्स जे आहेत ते कमी पडू शकतात हे पाहता जी माहिती मिळते त्यानुसार साधारण पहिला टप्पा जो आहे तो 30 एप्रिल पर्यंत असू शकतो। कुठेतरी वेळ दिला जाईल लोकांना, ते SOPs असतील, कशा पद्धतीने हे निर्बंध असतील, कडक निर्बंध असतील, काय वेळ असेल, ह्या सर्वांचे SOPs येतील आणि साधारण जी माहिती मिळते त्यानुसार पहिला टप्पा हा साधारण 30 एप्रिल पर्यंत असेल। म्हणजे 30 एप्रिल पर्यंत ज्या दिवशी SOPs येतील त्या दिवसापासून 30 एप्रिल पर्यंत हे कडक निर्बंध जे आहेत ते लादले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे लॉकडाऊन होईल का ह्या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी नाहीये। लॉकडाऊन नसणार आहे, कंप्लीट लॉकडाऊन जे आपण गेल्या वर्षी बघितलं होतं तशा कोणत्याही पद्धतीचं कंप्लीट लॉकडाऊन नसणार आहे। कुठलंही आर्थिक जे गतिचक्र आहे ते थांबवण्यात येणार नाही। त्यामुळे रोजगार किंवा ह्या संबंधीचे प्रश्न होणार नाही। परंतु जे जे महत्त्वाचं नाहीये ते टाळून मात्र जे आहे कडक निर्बंध जे आहे ते लादले जाऊ शकतात आणि त्याचा पहिला टप्पा हा 30 एप्रिल पर्यंत असण्याची दाट शक्यता आहे। ह्याचा आढावा घेऊन नेमकी काय करायचं आहे त्या पद्धतीने SOPs येतील आणि पुढची देखील काय मार्गदर्शक सूचना आहेत त्या देखील देण्यात येतील। मात्र रश्मी, या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की आज राज्य मंत्रिमंडळाची जी महत्त्वाची बैठक होते, घोषणा आजच होणार का? नक्कीच आपण बघतो आहे खरं तर ज्या पद्धतीने ही बैठक झालेली आहे सगळ्यांचं मत जाणून घेण्यासाठीच ही बैठक झाली आहे। एक तर प्रशासनाची काय तयारी आहे, कारण जेव्हा आपण कडक निर्बंध लादत असतो तेव्हा प्रशासनावर खूप मोठ्या प्रमाणावर भार येत असतो आणि जे मंत्री असतात, पालकमंत्री असतात, त्यांना देखील त्या पद्धतीची सगळी तयारी करावी लागते आणि म्हणूनच ही बैठक झालेली आहे। या बैठकीनंतर जसं आपण बघतो एकतर सांगण्यात येईल किंवा पत्रकार परिषद घेण्यात येईल किंवा थेट SOPs जे आहेत त्या देण्यात येतील आणि SOPs मध्ये जसं आपण बघतो की साधारण SOPs सांगण्यात येतात की उद्या रात्री 12 वाजल्यापासून अशी वेळ जी आहे ती देखील दिली जाते। त्यामुळे आपण जे बघत आहोत की आता तरी कॅबिनेट बैठक आहे, बैठकीनंतर जी माहिती आहे त्यानंतरच सांगण्यात येईल की नेमकी SOPs काय आणि कधीपासून ह्याची सुरुवात होईल। पुण्यामध्ये मिनी लॉकडाऊन जो आहे तो लावण्यात आलेला आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये हे कडक निर्बंध असतील, या संदर्भातली काही माहिती मिळू शकलेली आहे का? वृषाली, नक्कीच आपण बघतो की पुण्यामध्ये ज्या पद्धतीने मिनी लॉकडाऊन जो लागलेला आहे त्याच पद्धतीने लागण्याची दाट शक्यता आहे। परंतु संपूर्ण महाराष्ट्रासाठी काय वेगवेगळ्या SOPs असू शकतील हे नंतरच ठरवलं जाणार आहे आणि ते जसं ठरवलं जाईल त्या SOPs त्या डिक्लेअर केल्या जाऊ शकतात। हो, गेल्या 2 दिवसांपासून सातत्याने ही चर्चा सुरू आहे। रश्मी, वडेट्टीवारांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं मुंबईचं आपण जर बोललं तर लोकल जी आहे ती बंद होणार नाही, तर या संदर्भातला काही निर्णय, त्या संदर्भातली काही माहिती मिळालेली आहे का? जसं मी सांगते वृषाली, कॅबिनेटच्या बैठकीमधली चर्चा जी आहे ती सुरू होती मगाशी आणि मी जसं सतत सांगत आहे की कुठेही आपलं आर्थिक चक्र जे आहे ते थांबवलं नाही पाहिजे। त्यामुळे लोकल जी आहे ती वाहिनीच म्हटली पाहिजे आणि मुंबईची, त्यामुळे जर लोकल थांबवलं तर मुंबई देखील थांबते आणि मोठ्या प्रमाणावर जे कर्मचारी आहेत जे ह्यातनं प्रवास करतात त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न असतो, त्यामुळे लोकल थांबवण्याची शक्यता खूप कमी आहे आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने। आणि त्यासाठी केंद्राशी देखील चर्चा करावी लागेल जर आपल्याला लोकल ट्रेन पुन्हा थांबवावी लागत असेल। सध्या ज्या पद्धतीने आपण बघतो की पीक आरमध्ये किंवा आपण जर बघितलं टायमिंग्स ठरवलेले आहेत किंवा आधी आपण जर बघितलं फक्त अत्यावश्यक जे आहेत त्यांनाच फक्त प्रवास जो आहे लोकलमधनं करायला दिला होता, अशा पद्धतीची काहीतरी अरेंजमेंट होऊ शकते। परंतु लोकल ट्रेन पूर्णपणे थांबवतील असं कोणतंही चित्र सध्या तरी दिसत नाही। म्हणून आपण वारंवार सांगतोय की कोणत्याही पद्धतीने जनतेने, नागरिकांनी पॅनिक होण्याची गरज नाही आहे। लॉकडाऊन हे असणार नाही आहे, नक्कीच कुठले तरी कडक निर्बंध जे आहेत ते सरकारला लादायचे आहेत, परंतु ते जे निर्बंध असतील ते कोणतेही नागरिक असतील किंवा जे कर्मचारी आहेत, काम आहे, रोजगार आहे, यावर परिणाम न होता नेमकी काय करता येईल हे पाहूनच त्याच्या SOPs जे आहेत त्या आणता येईल आणि जी माहिती मिळते त्यानुसार लोकल ट्रेन्सना देखील हात लावण्याची शक्यता खूप कमी आहे। मात्र रश्मी, एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं काय होणार?
जसं मी सांगते वृषाली सतत की ह्यासाठी काहीतरी नक्कीच प्लॅनिंग जी आहे ती केली जाईल. आपण अगदी बघितलं होतं की मुंबईमध्ये लोकल ट्रेन नव्हतं तेव्हा आपण बघितलं एसटीच्या बसेसमधनं प्रवास होत होता आणि त्यामधनं देखील जास्त गर्दी होती, लोकांना जास्त त्रास होता आणि म्हणूनच जी माहिती मिळते त्यानुसार यावेळेस लोकल ट्रेनला हात लावण्याची शक्यता खूप कमी आहे. परंतु अर्थातच आपण बघतो की जिल्हा स्तरावर ते जे प्रशासन आहे तो निर्णय घेणार आहे. जिल्हाबंदी देखील होणार नाही आहे. त्यामुळे कशा पद्धतीने प्रवास करायचा आहे, सोशल डिस्टन्सिंग कसं ठेवायचं आहे ते प्रशासन किंवा ज्या SOPs आता आपल्या समोर येतील, ही संपूर्ण कॅबिनेट बैठक झाल्यानंतर जो एक निर्णय होईल आणि त्यानंतर SOPs ज्या आहेत बनवल्या जातील आणि त्या दिल्या जातील त्यामध्ये हे चित्र स्पष्ट होऊ शकेल. पण जसं आपण सांगतो आहे की कर्मचारी किंवा कामगार जे आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीची गैरसोय होईल असं दिसत नाही आहे. कारण उद्योजकांबरोबर जी बैठक झाली त्यामधले देखील हे संकेत होते, ते हेच होते की उद्योग हे जे आहेत ते सुरू राहिले पाहिजे. परंतु तिथं काम करणारे जे कामगार असतील किंवा जे कर्मचारी कार्यालयांना जातात, जिथं जिथं शक्य आहे तिथं वर्क फ्रॉम होम करणं गरजेचं आहे आणि जिथं जिथं तुम्हाला जाऊन काम करणं गरजेचं आहे तिथं जर तुम्ही जाऊन काम करणार असाल तर कामगारांची काळजी देखील घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आपण बघतो की या हिशोबानेच ह्या SOPs येणार आहेत. त्यामुळे त्या हिशोबानेच जे आहेत राज्य सरकार निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. वृषाली. रश्मी, म्हणजे याचा अर्थ आपण असा समजायचा का की गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये जे चित्र पाहायला मिळालेलं होतं ते यावेळेला ते आता पाहायला मिळणार नाही असं म्हणायचं का आपण? दोन गोष्टी आहेत. गेल्या वेळेसचा जो लॉकडाऊन होता तो केंद्र सरकारने सांगितला होता आणि त्याचं एक्झिक्युशन जे आहे ते राज्य सरकारने केलं होतं. लॉकडाऊनमध्ये काय काय बंद करायचं, काय काय खुलं करायचं हे केंद्राच्या सूचनेनुसार राज्य सरकारने केलं होतं. परंतु त्याचा खूप मोठा फटका जो आहे तो आर्थिक गोष्टींना बसला होता. आपल्याला जर माहिती असेल महाराष्ट्रात गेल्या वर्षी अशी परिस्थिती आली होती की अगदी जे सरकारचे कर्मचारी आहेत त्यांना पगार देण्यासाठी देखील पैसे नव्हते. अगदी 2-2 हप्त्यामध्ये, एका महिन्याचा पगार हा 2-2 हप्त्यात केला होता. त्यामुळे ह्या गोष्टी ह्या परवडण्यासारख्याच नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही लॉकडाऊन लावता तेव्हा संपूर्ण जो भार असतो तो प्रशासनावर येतो. म्हणजे महसूलचे जे कर्मचारी असतात किंवा वैद्यकीयचे जे कर्मचारी असतात त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर भार येत असतो आणि हा भार ऑलरेडी प्रशासनाने गेल्या वर्षी घेतलेला आहे. ते सगळा जो आपण जो म्हणतो की महसूल असेल किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा जो स्टाफ आहे तो आधीच एक्झॉस्ट झालेला आहे आणि पुन्हा त्यांच्यावर हा भार टाकणं हे कितपत योग्य आहे. म्हणून आपण बघतो की कुठेतरी समतोल राखणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं अर्थचक्र सुरू राहिलं पाहिजे. आत्ता देखील प्रशासन जर बघितलं आपण आत्ताच लसीकरणामध्ये प्रशासन जे आहे ते व्यस्त होतं. त्यानंतर कोरोनाची रुग्णसंख्या वाढत होते म्हणून आपण कॉन्टॅक्ट टेस्टिंगसाठी पण आपण पुन्हा एकदा कामाला लावलं होतं आणि त्यामध्ये आता आपण बघतोय की कोरोनाची रुग्णसंख्या वाढलेली आहे. त्यामुळे प्रशासनावर जास्त भार न देता नेमकी काय करता येईल ह्याचा सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न आहे. अर्थचक्र पण थांबवायचं नाही आहे आणि त्याच वेळेला प्रशासनावर पण पूर्ण भार द्यायचा नाही आहे. त्यामुळे त्यामधनं जे काही सोल्युशन काढतायत ते सरकार काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे नक्कीच कंप्लीट लॉकडाऊन जो गेल्या वर्षी होता तसं यावेळेस चित्र नसणार आहे. जिथं वर्क फ्रॉम होम करणं शक्य आहे त्यांनी वर्क फ्रॉम होम करणं गरजेचं आहे. उद्योग जे आहे ते सुरू राहतील पण त्यांना आपल्या कामगारांची जबाबदारी घ्यावी लागणार आहे आणि आपण बघतो की जे अत्यावश्यकमध्ये आहे त्यांना त्यांची मुवमेंट जी गेल्या वर्षी दिली होती त्या वर्षी त्यांना देखील तशाच पद्धतीची जी आहे या निर्बंधामधनं सूट मिळू शकते. रश्मी, विद्यार्थी वर्गाच्या दृष्टीने सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे असा की आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा येऊ घातलेल्या आहेत. त्याच्यामुळे या परीक्षांवर काही निर्बंध येतील का? आणि शिवाय MPSCचा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. याबाबत मात्र नक्कीच आपल्याला विचारावं लागेल या बैठकीनंतर की खरंच या बैठकीत काही चर्चा झाली की याबाबत वेगळी चर्चा होणार आहे. कारण 10वी-12वीसाठी जे आपण सतत सांगत आहोत त्या 10वी-12वीच्या परीक्षा ऑफलाईन व्हावा ह्याची संपूर्ण तयारी ह्या बोर्डांच्या झालेल्या आहेत आणि आपण बघतो की ह्या शैक्षणिक जे आपलं वर्ष असतं त्यामधल्या ह्या महत्त्वाच्या परीक्षा असतात तिथं तुमची गुणवत्ता तपासली जाते. आत्ता सरकारने नक्कीच कुठेतरी 1ली ते 8वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना पुढे पास करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आपण जेव्हा बघतो की 10वी आणि 12वीची महत्त्वाची अवस्था असतात, बोर्डाच्या परीक्षा असतात त्यामध्ये गुणवत्ता तुमची तपासली जाते, त्यावेळेस तुमची स्ट्रीम लाईन देखील ठरली असते. त्यामुळे ह्या परीक्षा रद्द करणार, पुढे ढकलणार ह्याचा निर्णय कुठेतरी सरकारला घ्यावा लागणार आहे. त्यामुळे ते कदाचित ह्या बैठकीनंतर चर्चा होईल किंवा या बैठकीनंतर आपल्याला समजू शकेल काय झालंय. परंतु नक्कीच आपण बघतो की ते सध्या शेड्यूल आपण जे घोषणा केली होती बोर्डाकडनं ते शेड्यूल मात्र त्या शेड्यूलवरच परीक्षा होणं सध्या तरी कठीण दिसते. ज्या पद्धतीने कोरोनाची रुग्णसंख्या वाढते त्यामुळे परीक्षा ह्या पुढे ढकलल्या जाणार की काय ह्यातनं तोडगा निघेल हे आपल्याला नंतरच ह्याबाबत समजू शकेल. आत्ताच त्यावर कोणतंही आपण काही बोलणं हे खूप लवकर ठरेल. रश्मी, जिल्हांतर्गत प्रवासावर सुद्धा निर्बंध येऊ शकतात का?
जसं मी सांगते की यावेळेस जसं गेल्या वर्षीचं लॉकडाऊन असेल, यावर्षी खूप कमी शक्यता वाटते की जिल्हा बंदी असेल, प्रवासाला कुठेही बंदी असेल असं वाटत तर नाही आहे सध्या जे चित्र दिसतंय त्यावरनं. जसं मी म्हणते आहे की तुमचं अर्थचक्र जर सुरू राहायचं असेल तर लोकांना जर कामाला जायचं असेल त्यासाठी जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध असायला पाहिजे ती असेलच, परंतु त्यामध्ये देखील तुम्ही किती काळजी पाळणार आहात, मास्क वापरणार, डिस्टन्स ठेवणार आहात, ह्या सगळ्या गोष्टीची देखील एक कडक अंमलबजावणी ही केली जाऊ शकते. त्यामुळे आपण जसं बघतोय की लॉकडाऊन नाही पण कडक निर्बंध अशी कुठली तरी भूमिका सरकार घेण्याची दाट शक्यता आहे. नक्कीच. त्याच्यामुळे आज हा निर्णय जाहीर होतो का, आज नाही होत तर केव्हा होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद रश्मी, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन नाही पण 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू होऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक होतीये त्याच्यामध्ये आता नेमका काय निर्णय होतो आणि आज हा निर्णय जाहीर होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.